नमस्कार, मी रजनी अंकुश चव्हाण. आमची निवड 2008मध्ये झालेली आणि आम्ही ऑर्डर दिली. त्यानुसार आम्ही फील्डवर काम करायला सुरुवात केली. सुरुवातीला खूप अडचणी आल्या, पण नंतर म्हणजे कोणी एनशी वगैरे देत नव्हत्या, सांगत नव्हत्या आमच्या सुना गरोदर आहे की दिवस गेले तो, कारण की त्यांना असं वाटायचं की अशांना माहिती दिली की काहीतरी दुष्परिणाम वगैरे होतील. परंतु त्यांना आम्ही कामं फील्डवर छान पद्धतीने कामं केली की नाही. आता म्हणजे एवढा खूप अनुभव आला आहे की आता स्वतःहून सासू आम्हाला फोन करून सांगतात, अशा ताई आमच्या मुलीला सुनेला दिवस गेलेत, त्यामुळे तुम्ही घरी येऊन आमची सुनेची नोंद करून घ्या. कारण की सरकारने त्यांना एवढी सुविधा दिलेत, भरपूर त्यांना खाऊ पण दिले पैसे आणि पंतप्रधान योजना. आणि नंतर मुली जरी जन्माला वगैरे आल्या तरी मुलींना वरून सरकारने प्राधान्य वगैरे जे पैशांचे असे भरपूर त्यांना सहकार्य केले. त्याच्यामुळे आता फील्डवर काम करताना आम्हाला कोणती अडचण येत नाही, काही नाही. सुरुवातीला खूप अडचण आलेली, पण आता काय अडचण येत नाही. बोले स्वतःहून सासू आम्हाला फोन करून सांगतात की आमच्या सुना गरोदर प्रेग्नन्सी आहे, त्यांना नोंदणी करून घ्या, त्यांना गोळे वगैरे द्या. आमच्या सरकारी दवाखान्यात ते टी इंजेक्शन वगैरे असते ना, ते करा. कारण की बाहेर प्रायव्हेटमध्ये घेण्यापेक्षा आपल्या सरकारी दवाखान्यामध्ये चांगलं असतं. आणि शिवाय त्याच्यामुळे HB हिमोग्लोबिन वगैरे वाढतं. आणि प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला आमच्या एनशी कॅम्प असतो, तिथे डॉक्टर वगैरे येतात. तपासणी करताना बाहेर 1000 ते 2000 रुपये खर्च होतो, परंतु आमच्या एनशी कॅम्प दिवशी हे सगळ्या तपासण्या फ्रीमध्ये होतात. आणि त्याच्यामुळे सगळे आमच्या फील्डवर ते सगळे खुश आहेत चांगलं. आणि आमच्या फील्डमध्ये किशोरी मुलींची आम्ही मीटिंग वगैरे घेतो. किशोरी मुलींना वगैरे सगळी माहिती आम्ही सांगतो की तुम्ही भावेकड्यातल्या माता आहेत. मुलींना पॅडबद्दलची माहिती वगैरे सांगतो, व्यवस्थित विलटार कशी करायची, किंवा तुम्हाला का त्रास होत असेल, पॅडचं काय तर होत असेल तर कपडा वगैरे कसा यूज करायचा ते सगळं सांगतो. आणि पॅड वापरण्याने सुविधा म्हणजे सुरक्षित राहतं ही सुद्धा माहिती सांगतो आम्ही. कोणत्या मुली लवकर हे होतात, त्यांना मासिक पाळी लवकर येते, तरी पण त्या घाबरल्या जातात. त्यांच्या आई उलट आमच्याशी संवाद करतात, हा अशा ताई आमच्या मुलीला आताची 11 वर्ष सुरू झालं आहे, पण तिला मासिक पाळी यायला लागली, काय. आम्ही म्हणतो काय हरकत नाही, तुम्ही काय टेन्शन वगैरे घेऊ नका. आम्ही सिस्टरांना घेऊन येतो आणि त्यांच्याशी वार्ता वगैरे म्हणजे संवाद करतो त्यांच्याशी. आणि त्या ज्या मुलीला जर का जास्त त्रास होत असेल पाळीबद्दल तर डॉक्टर जाण्याचा सल्ला वगैरे येतो. 14 ते 15 वर्षाच्या वयोगटातल्या मुलींना त्यांची आम्ही फील्डवरती जाऊन सगळ्या मातावेट मुलींच्या आईवडिलांची मिटिंग घेतली. त्यांना सांगितली की आता हे जे लसीकरण आले ते भावेकडे छान आहे, तुम्ही काय घाबरू नका, टेन्शन काय घेऊ नका. त्यांना की थोडंसं वाटत होतं की हे लस घेतल्यानंतर भावेकडे ते माता होऊ शकणार नाही, त्यांच्या मनातली गैरसमज आम्ही दूर केली. त्यांना सांगितलं हे लसीकरण केलं की मुली भावेकडे छान राहतील, त्यांना मुलं वगैरे होतील, काही टेन्शन घेऊ नका. हे लसीकरण घेणे अत्यंत खूप महत्त्वाचे आहे, कारण की हे लसीकरण बाहेर घेतलं तुम्ही 5000पर्यंत जाऊ शकता. हे मोफत इंजेक्शन सरकार तुम्हाला देतं आहे, त्याच्यामुळे तुम्ही याचा फायदा घ्या, लाभ घ्या. झाले तयार सगळे, ते येणार आहेत घ्यायला. तुमच्याकडेही काही असेच वेगळे कौशल्य, कला असेल किंवा तुम्हाला एखादा अनुभव सांगून व्यक्त व्हायचा असेल आणि हे तुमचे सादरीकरण तुम्हाला या चॅनलवरती दाखवायचं असेल तर नक्की पुढाकार घ्या. त्यासाठी तुम्ही तुमच्या BCM किंवा DCM यांच्याशी संपर्क साधा. ते तुमच्या कलेला आमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत करतील. हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करा